स्ट्रेस हा शब्द हल्ली सगळीकडे ऐकू येतो आणि फार महत्त्वाचा झालेला आहे. आणि ह्याचं कारण स्ट्रेस येणं हे हल्लीच्या जीवनात फार वाढलेलं आहे. आता स्ट्रेस हा जर फारच झाला तर मानसोपचाराचाही उपयोग होतो हे झालं, परंतु स्ट्रेस ही गोष्ट अशी नव्हे की जी वाईटच आहे. स्ट्रेस येतो त्याचा अर्थच असा असतो की आपल्या मनामधली निर्णय द्वंद्व, हे करू का ते करू ह्या प्रकारची, ही अडकली जातात आणि ते आपण बघूच पुढे, पण त्याच्यातून स्ट्रेस येतो. मग स्ट्रेस नसणे याचा अर्थ काय, तर आता आवडीने व्हावे असे अभंग सुद्धा असतात. म्हणजे जेव्हा आवडीने पूर्ण पटून आणि काही शंका नसताना आपण एखादी गोष्ट करतो, त्यावेळेला त्याच्यात जरी शारीरिक कष्ट असले तरी मानसिक ताण अजिबात येत नाही. उदाहरणार्थ एखादा वेटलिफ्टर आहे, तो प्रचंड वजन उचलतो आणि जेव्हा ते वर पोचतं त्याच्या योग्य ठिकाणी, त्यावेळेला तो हसतो. म्हणजे मानसिकदृष्ट्या त्याच्या दृष्टीने तो चांगला क्षण असतो. तर आत्ता आपण स्ट्रेस हे मनात काय घडतं ह्याच्याच संदर्भामध्ये बघतोय. स्ट्रेसला मराठी शब्द कर्ष असा आहे, पण मी स्ट्रेसच वापरणार आहे कारण तो पटकन लक्षात येतो. आता आपल्याला काय हवं असतं, सगळ्यात चांगलं काय, किंवा आपल्याला केव्हा मानसिकदृष्ट्या सगळ्यात बरं वाटत असतं, अशी जर अवस्था आपण कुठली हे शोधलं तर त्याला उत्स्फूर्तता असा शब्द आहे. म्हणजे जे उत्स्फूर्तपणे होतं, जे स्वतःशी झगडून करावं लागत नाही, ते स्ट्रेस निर्माण करत नाही. त्यामुळे स्ट्रेस निर्माण न होता ज्या काय गोष्टी होतात त्या उत्स्फूर्त गोष्टी असतात. अर्थात इथे उत्स्फूर्त याचा अर्थ चांगलं किंवा वाईट असा घेऊ नये, कारण उत्स्फूर्तपणे मारामारी होऊ शकतात. तर उत्स्फूर्तपणे काय योजनापूर्वक या अशा प्रकारचे विचार करावे लागतात. तर तो भाग वेगळा. आपण आत्ता नैतिक प्रश्नात जाणार नाही. मानसिक प्रश्नात जर पाहाल तर जितकं उत्स्फूर्तता मिळेल आपल्या आयुष्यात तितकं चांगलं. कारण उत्स्फूर्ततेमध्ये ते मनापासून होतं आणि त्याच्यामध्ये कुठलाही संघर्ष मनात उभा राहत नाही, आणि म्हणून उत्स्फूर्तता ही एक चांगली गोष्ट आहे. उत्स्फूर्तता हा एक ध्रुव आपण घेतला. आता उत्स्फूर्ततेमध्ये आपल्यात उत्स्फूर्तपणे वागण्याची वृत्ती असायला हवी. काहींची तीच मारली गेलेली असते. आणि दुसरं म्हणजे उत्स्फूर्तपणे वागण्याची शक्तीही असायला हवी. शक्ती म्हणजे क्षमता या अर्थाने. तर जे मी आता लिहिणार आहे त्या वृत्तीही आहेत आणि शक्तीही आहेत. वृत्ती म्हणजे त्याकडे जावंसं वाटणे, आणि शक्ती म्हणजे जायला जमणे. असा आपण प्रत्येकच जो घटक आता लक्षात घेणार आहोत त्याच्या बाबतीमध्ये त्याला वृत्तीशक्ती असं डबल नाव आहे, ते मी इथे लिहित नाही. तर उत्स्फूर्तता हा एक ध्रुव आपण लोकेट केला की व्हॉट इज बेस्ट, उत्स्फूर्तता. पण अनेकदा आपल्याला जे उत्स्फूर्तपणे करावं असं वाटतं ते करता येणार नसतं. त्याच्यामध्ये अनेक सामाजिक, तांत्रिक, आपल्याच मानसिक अनेक अडचणी असतात. इतकंच नव्हे तर उत्स्फूर्तपणे जे करावं असं वाटतं ते नंतर घातक ठरणार असतं. म्हणजे आता मला गोड खायचं नाही आहे असं मला पथ्य आहे समजा, तर मला गोड खावंसं वाटणं आणि मग मी ते उत्स्फूर्तपणे खाणं हे करत असताना उत्स्फूर्त होईल, पण त्याचे पुढे परिणाम वाईट होणार आहेत. म्हणल्यावर मलाच माझी उत्स्फूर्तता कोंडावी लागते. म्हणजे मला वाटतंय फार की नाही आता हे खावं, पण नाही, मी नाही खाणार. तर उत्स्फूर्ततेला बॅलन्स करणारा असा दुसरा महत्त्वाचा घटक आपल्या मनाचा म्हणजे
निर्धार. मला वाटलं पण मी निर्धाराने थांबवलं स्वतःला. किंवा एखादी गोष्ट करण्याचा आपल्याला फार कंटाळा येत असला, आळस येत असला, नकोशी वाटत असली, तरी आपलं कर्तव्य आहे म्हणून किंवा आपलंच दूरगामी हित आहे म्हणून आपण ते रेटा लावून करतो. म्हणजे आवडीने नाही, परंतु हे समजून की त्याच्यात हित आहे. त्यामुळे काही गोष्टी करण्यासाठीही निर्धार लागतो आणि काही गोष्टी टाळण्यासाठीही निर्धार लागतो. आणि निर्धार ही गोष्ट उत्स्फूर्ततेच्या विरुद्ध बाजूची अशी आहे, कारण निर्धाराने उत्स्फूर्ततेवर लगाम बसत असतो. एकदा हे लक्षात घेतलं की स्ट्रेस पहिला कुठून येतो, याचं सरळ उत्तर हे आहे की कोंडली गेलेली उत्स्फूर्तता म्हणजे स्ट्रेस असतो. बरं, निर्धार तर आवश्यक असतो, कारण दरवेळेला उत्स्फूर्तपणे वागणं हे हिताचं नसतं. त्याच्यामुळे निर्धार आवश्यक असतो, उत्स्फूर्तता होता होईतो आवश्यक असते. आणि त्यामुळे असं कधीच होत नाही की आपण फक्त उत्स्फूर्तपणे जगतोय किंवा फक्त निर्धाराने जगतोय, असं कधीच होत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी असल्या तरी त्यातलं मुख्य काय आणि कमी काय असं असतं. म्हणजे काही प्रसंगी निर्धाराने उत्स्फूर्ततेवर मात केलेली असते, काही प्रसंगी उत्स्फूर्ततेने निर्धारावर मात केलेली असते. पण हे एकमेकावर मात करू पाहणारे असे घटक आहेत आणि यांच्यामध्ये हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष स्ट्रेस असतो. त्याच्यामुळे यांचे भिडंत हा स्ट्रेसचं मूळ असतं, एका प्रकारचं स्ट्रेसचं. आता ही माझ्या मते सर्वांना कळण्यासारखी गोष्ट आहे. स्पॉन्टेनिटी, व्होल्युशन, ह्या दोन गोष्टींच्या मध्ये आपल्याला स्ट्रेस येतो. आता आपण निर्धार शक्ती लावतो त्यावेळेला आपण योग्य काय आणि अयोग्य काय ह्याचा एक निवाडा देत असतो. आणि खरं म्हणजे आपण एखादी क्षुल्लक निवड जरी केली तरी त्या निवडीमागे निवाडा असतो. तो निवाडा आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे समजा मी खोटं बोललो तर त्याच्यात खोटं बोलावं अशी एक धारणा मी प्रस्तुत करत असतो. म्हणजे मी एक मोठा निवाडा की जो चुकीचा आहे माझ्या छोट्या निवडीतनं करत असतो. मला शेपूची भाजी आवडत नाही अशी माझी धारणा आहे आणि मी बऱ्याच वर्षानंतर एकदा खाऊन पाहिली आणि मला आवडली. म्हणजे ती निवड बरोबरच होती असं जो माझा निवाडा होता तो मी मागे घेतला किंवा मागे घेऊन पाहिला आणि मग लक्षात आलं की तो निवाडा आता लागू नाहीये. म्हणजे मी नवा निवाडा केला की मला शेपूची भाजी सुद्धा चालते. त्याच्यामुळे आपण प्रत्येक निवड करतो म्हणजे अमुक सिनेमा भिकार आहे, तो अमुक चांगला आहे, अमुक करमणूक छान आहे पण असे वाईट आहे काय, आपण अशा अनेक विधानं किंवा अभिप्राय देत असतो. कशावरी, राजकीय परिस्थितीत असेल, आर्थिक परिस्थितीत असेल, व्यवसायामध्ये असेल, कुटुंबामध्ये असेल, आपण सतत निवाडे देत असतो. आता आपण काही न्यायाधीशाच्या पोझिशनवर असतो असा याचा अर्थ नाही, परंतु प्रत्येकजण निवाडे देत असतो. आणि हे निवाडे तो काय आधारावर देतो आणि तो आधार कितपत रास्त आहे किंवा कितपत योग्य आहे हा प्रश्न स्वतंत्र आहे. पण निवाडा ही एक वृत्ती आणि शक्ती ही आपल्यात ऑपरेट होत असते. याला जजमेंटलनेस असं म्हणतात. बऱ्याचदा मानसिक सल्लागार होण्याचं प्रशिक्षण ज्यांना दिलं जातं त्यांना सारखं सांगितलं जातं डोंट बी जजमेंटल. म्हणजे तुम्ही ती समोरची व्यक्ती जे सांगते त्याचा घाईघाईने धिक्कार किंवा पुरस्कार करू नका.
किंवा ते चूक आहे का ते बरोबर आहे असं घाईघाईने त्याच्याकडे बघू नका. आधी काय आहे ते बघा. म्हणजे निवाडा देण्याची आपली वृत्ती असते, तिला इतकी घाई झालेली असते निवाडे द्यायची की अलीकडे माध्यमांचा सुळसुळाट झाल्यामुळे जो तो म्हणजे टी व्हीवर येणारा प्रत्येक चर्चिक, प्रत्येक अँकर आणि प्रेक्षक हे सगळे सारखे निवाडे देत असतात. नाही नाही हे बरोबर नाही, हे बरोबर आहे, काय जे असेल ते. पण निवाडे देणं हा आपल्या जीवनाचा एक अखंड चालू असलेला भाग असतो. त्याच्याकडे आपण असं बघत नाही, हे बरोबर आहे, परंतु आता आपण शास्त्र समजून घेतोय, त्याच्यामुळे त्याच्याकडे तसं बघायला पाहिजे. आणि हे निवाडे अनेक प्रकारचे असतात. पण प्रत्येक निवाड्यामध्ये आपण एक काहीतरी बाजू घेतलेली असते आणि ती बाजूच का ह्याचं काहीतरी समर्थन त्याच्यातनं डोकवत असतं. किंवा आपल्याला समजा लगेच समर्थन आठवलं नाही तरी समजा कोणी उलटा विचारलं की तू असं कसं ठरवलंस, तर मग मी तसं का ठरवलं ह्याचं समर्थन आपल्याला द्यावं लागतं. आणि ती समर्थनं आपण कुठनं मिळवतो याच्याकडे आपण नंतरच्या भागात जाणार आहोत. परंतु निवाडा, जजमेंटलनेस ही एक महत्त्वाची वृत्तीशक्ती आपल्यात असते. म्हणजे आपण न्यूट्रलपणे किंवा नुसतं त्याच्याविषयी कसलाच अभिप्राय न देता असं गोष्टींकडे पाहू शकत नाही. आपल्याकडनं आपोआप अनुकूल किंवा प्रतिकूल अशा प्रकारचा निवाडा येत असतो आणि ह्याला जजमेंटलनेस म्हणतात. आणि हा जीवनात आवश्यक असतो, कारण निवाडा देतो म्हणून निवड करू शकतो, निवड करू शकतो म्हणून निर्णय घेऊ शकतो, निर्णय घेऊ शकतो म्हणून सगळं चालू राहू शकतं. त्याच्यामुळे हे जे फंक्शन आहे हे फंक्शन लागतच राहणार आहे. तर त्यामुळे मनाचा एक पैलू हा आहे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आता ध्यान शिकवणारे किंवा योगा शिकवणारे किंवा आध्यात्मिक शिकवण देणारे हे निवाडा ह्या गोष्टीच्याच विरोधात एक निवाडा देत असतात. त्यांच्या मते निवाडे देऊ नयेत, जे आहे जसं आहे ते तसंच्या तसं घ्यावं. आता म्हणजे काय करावं हे खरं म्हणजे कोणालाही नीट सांगता आलेलं नाही. त्यामुळे निवाडा ही गोष्ट एलिमिनेट करता येणार नाही. आणि निवाडा हा कर्ष निर्माण करतो, कारण निवाड्यामुळेच आपली उत्स्फूर्तता आणि आपला निर्धार हे एकमेकाच्या विरोधात उभे टाकतात. म्हणजे आपल्याला जे उत्स्फूर्तपणे वाटतंय त्याला जर निगेटिव्ह निवाडा मिळाला, म्हणजे त्याला जरा ब्रेक लावावा लागला निवाड्यातून, तर आपण हा निवाडा निर्धार शक्ती जागी करतो आणि निर्धार शक्ती उत्स्फूर्ततेवर मात करते आणि मग आपण सहजपणे न वागता मुद्दाम वागायला लागतो आणि ते आवश्यक असतं. त्यामुळे ह्या निवाडा ही वृत्ती आणि शक्ती निर्धार निर्माण करत असते. जर निवाडाच नसला तर त्या बाजूने निर्धार होणार नाही. किंवा एखादा माणूस जेव्हा एखादा निर्धार करतो त्यावेळेला जरी त्याला कळलं नसलं तरी त्यांनी त्यात एक निवाडा दिलेला असतो, म्हणून त्यांनी तो निर्धार केलेला असतो. त्यामुळे निवाडा ॲक्च्युएट्स निर्धार, हा संबंध आहे आणि निर्धार उत्स्फूर्ततेवर मात करायला बघतो, हा एक संबंध आहे. परंतु हे एवढंच नाही आहे. आपल्या सौभाग्याने आपल्याला आणखीनही एक वृत्ती आणि शक्ती लाभलेली आहे की ज्याच्यामुळे आपलं जीवन खूप सुकर होतं, आपण खूप सुस्वभावी होऊ शकतो, आपण अनाक्रमक होऊ शकतो, आपण अनाग्रही होऊ शकतो आणि सारखा निवाडा देणं आणि योग्यायोग्य ठरवणं हे जे आपली सवय आहे त्यापासून आपण बाहेर जाऊ शकतो. आणि ह्याला स्वीकार असा शब्द आहे. इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की स्वीकार हा नाईलाजाने करावाच लागतोय या अर्थाने इथे अभिप्रेत नाही आहे.
म्हणजे आपल्याला कुठली तरी निवड अंगीकारावीच लागते. असं नाही करतायत की आपण पुढे मूवच करणार नाही, असं नाही करतायत. त्याच्यामुळे आपल्याला निवाडा करावा तर लागतो. हां, पण आपण स्वीकार केलेला आहे याचा अर्थ त्यात काही चुका असतील, त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस येणार असेल, हे सगळं जरी असलं तरी आता हे असंच असणार. आणि त्यामुळे त्याच्यातून आलेले प्रश्न किंवा त्याच्यातून आलेले ताण हे सतत वागवायचे नाही आहेत. किंवा प्रत्येक निवाड्यावर तो कसा बरोबर, मग तो बरोबर ठरवणारा कसा बरोबर, असं जर आपण विचार करायला लागलो तर आपण ॲक्च्युअली काही करू शकणार नाही. परंतु ही जी शक्ती आहे, या शक्तीमध्ये अभिप्रेत असं आहे की आपण केलेल्या निवडीचा स्वीकार करतोच, पण तो स्वीकार उमदेपणाने करतो. म्हणजे त्याच्याविषयी कुरकुर राहत नाही, सर राहत नाही, खंत राहत नाही, टोचणी राहत नाही. आणि हे तेव्हाच शक्य होतं की आपला निवाडा करण्यामध्ये आपलं जे काय कमी पडत असेल किंवा निवाडा परफेक्ट असतो असं कोणीच म्हणणार नाही, तर हे जे काय इम्परफेक्शन आहे, म्हणजे त्याच्यात जे काय थोडंफार हुकतं आहे, त्याबद्दल स्वतःला क्षमा करता येणं आणि त्याची कुठलीही टोचणी किंवा त्याचा कुठलाही अवशेष न राहणं आणि आपण शांत होणं, ह्याला स्वीकार म्हणलेला आहे. म्हणजे नाईलाजाने झालेला स्वीकार तो असतो, पण खऱ्या अर्थाने स्वीकार हा आपण त्याविषयी त्याच्या भल्या बुऱ्या परिणामांची जबाबदारी घ्यायची, कारण तो आपला निर्णय आहे. पण जरी त्याचे काही बुरे परिणाम असले तरी त्याबद्दल स्वतःला क्षमा करायची आणि असंच दुसऱ्याच्याही बाबतीत करायचं. त्याच्यामुळे क्षमा ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आपण जर क्षमा करू शकलो नाही स्वतःला किंवा दुसऱ्याला आणि सतत निवाड्यांच्यातच राहिलो तर कर्ष वाढत जाईल. परंतु कर्षाचा जो हा सोर्स आहे, या सोर्सलाच नाकारणारी अशी ॲक्सेप्टन्स ही गोष्ट आहे. आणि ॲक्सेप्टन्स ही खूप मोठी शक्ती आहे. आपल्याला कल्पना येत नाही, पण आपण बऱ्याच गोष्टींचा स्वीकार मनापासून केलेला असतो. आपल्या मर्यादांचा स्वीकार केलेला असतो, आपल्याला काय शक्य नाही ह्याचा स्वीकार केलेला असतो. त्यामुळे स्वीकार केलेला असणं आणि तो स्वीकार कुरकुर, तक्रार, अन्याय झाला, अमुक झाला, अशा प्रकारचं काहीही न मनात आणता तो केलेला असतो. आणि म्हणून तो स्वीकार हा कर्ष कमी करतो आणि जजमेंटलनेस हा कर्ष वाढवतो. म्हणजे एका बाजूला उत्स्फूर्तता आणि निर्धार या वृत्तीशक्तींचं झगडा चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला जजमेंटलनेस आणि ॲक्सेप्टन्स, म्हणजे निवाडा वृत्ती किंवा निवाडा शक्ती आणि स्वीकार शक्ती, ह्या एकमेकाला बॅलन्स करत आहेत. ज्याच्याकडे अजिबातच स्वीकार नाही तो कायम स्वतःला दुःखी करून घेईल आणि दुसऱ्याला दुःखी करेल. आणि ज्याच्याकडे अजिबातच निवाडा शक्ती नाही त्याला आपण मूर्ख म्हणतो, तो कशालाही हो म्हणेल. त्याच्यामुळे निवाड्याचीही शक्ती पाहिजे आणि स्वीकाराचीही शक्ती पाहिजे, निवाड्याची वृत्ती पाहिजे, स्वीकाराचीही वृत्ती पाहिजे, तसंच उत्स्फूर्ततेचीही वृत्ती पाहिजे, शक्ती पाहिजे, निर्धार शक्तीही पाहिजे आणि निर्धार वृत्तीही पाहिजे. असे हे जे चार घटक आहेत, हे चार घटक जर लक्षात घेतले तर आपण स्ट्रेस या गोष्टीची कशी मॅनेजमेंट करायची याच्याकडे योग्य तऱ्हेने बघू शकतो. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, मी पुढच्या विषयाकडे वळण्याच्या आधी, की स्ट्रेस फार नको हे बरोबर आहे, पण अजिबातच स्ट्रेस नको मानसिक अशी अवस्था काही फारशी चांगली नाही, कारण त्याच्यात प्रेरणाच नसते. म्हणजे आपल्याला मुळात कशाची उत्स्फूर्तताच नसेल, जे आपण डिप्रेशनच्या वेळेला पाहिलं, आपल्याला कशाची उत्स्फूर्तताच नसेल तर मग निवाड्याचा सगळाच पुढचा प्रश्न
टळतो. पण हे काही चांगलं जीवन नव्हे. त्याच्यामुळे कर्ष कमी करायचा आहे हे बरोबर आहे, पण कर्ष शून्य करायचा नाही आहे. तो इतपत करायचा आहे की आपली प्रेरणा जागृत राहील, पण आपल्याला स्वतःलाच केलेली कटकट कमी होईल. आपण स्वतःलाच जी कटकट करत असतो ती कमी होईल. आणि हे जर जमलं म्हणजे निवाडा आणि स्वीकार यांचा बॅलन्स आणि निर्धार आणि उत्स्फूर्तता यांचा बॅलन्स हा जर नीट जमला तर आपला स्ट्रेस हा, ज्याला इंग्लिशमध्ये EU स्ट्रेस असं म्हणतात, म्हणजे सुयोग्य ताण, सुयोग्य कर्ष, की जो कर्ष जिवंतपणाचं लक्षण आहे परंतु तो दुःख निर्मिती करत नाहीये, तो दुःख निर्मिती करत नाहीये, असा मिनिमम स्ट्रेस ह्याकडे जायचं आहे. स्ट्रेसला अजिबातच एलिमिनेट करून टाकायचं असं धोरण नाहीये. अर्थातच हे जे दोन प्रकारचे संघर्ष आहेत या संघर्षांचं फाईन ट्युनिंग करायचं आहे. म्हणजे कधीच उत्स्फूर्तता पूर्ण मारून पूर्ण निर्धार शक्तीने चालायचं, कधीच निवाडा शक्ती पूर्ण मारून फक्त स्वीकार शक्तीने चालायचं, किंवा स्वीकार शक्ती पूर्ण मारून फक्त निवाड्याने चालायचं, असा अर्थ नाही, याला अर्थ नाही. तर ह्या कॉन्फ्लिक्ट्समधलं हे जे कलह आहेत त्याच्यामधलं फाईन ट्युनिंग केलं तर आपण कमीत कमी कर्ष पण आवश्यक तेवढा कर्ष अशा अवस्थेमध्ये पोचू शकतो. आता याच्या पुढच्या भागामध्ये मी निवाडा शक्तीच्या निमित्ताने इतर काय काय भानगडी या मनाच्या समायोजनात येतात हे मी पुढच्या भागामध्ये घेणार आहे. धन्यवाद.